नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे स्वागत क्लासमध्ये स्वागत आहे. मी आहे भूषण पाटील. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.5 पाहायचं आहे. अतिशय सोपं आहे. या ठिकाणी काय दिलं आहे, टू नंबर्स डिफर बाय 3, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. फाइंड द नंबर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती काय माहित नाही आपल्याला, तर आपल्याला एक्स आणि वाय एक्स आणि वाय काढायचा आहे. तर एक्स आणि वाय कसा, तर आपल्याला टू नंबर जे आहेत ते टू नंबर्स आपल्याला माहित नाही. मग त्याच्या जागेवर आपल्याला एक एक्स घेऊ आणि एक वाय घेऊ. मग ते टू नंबर्स कसे आहेत, तर एक आहे स्मॉलर आणि एक आहे ग्रेटर. तर लेट द ग्रेटर नंबर बी एक्स अँड स्मॉलर नंबर बी वाय. या पद्धतीने आपण मानून घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला बघायचं की टू नंबरचा डिफर म्हटला आहे. तर डिफर म्हटलाय म्हणजेच काय, तर त्यांच्यामधील फरक म्हणजेच काय, डिफरंट म्हणजेच काय करावं लागेल, आपल्याला मायनस करावं लागेल. मग ग्रेटर नंबर काय आहे, तर एक्स आहे. या ठिकाणी आपण फर्स्ट कंडिशन घेऊ. तर फर्स्ट कंडिशन नुसार आपल्याला या ठिकाणी काय, तर एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 3. म्हणजेच काय, ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर. या पद्धतीने आपल्याला इक्वेशन फर्स्ट मिळून जाईल. मग हे इक्वेशन फर्स्ट आपण लिहून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, तर सेकंड कंडिशन आपण बघू. बाय सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला दिलेलं आहे तर द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. आता सम म्हटले म्हणजेच काय बाळांनो, तर प्लस आणि कशाची, तर स्मॉलर नंबर. आता स्मॉलर काय आहे, कुठला, आपण स्मॉलर साठी काय घेतला, तर वाय घेतलेला आहे. ठीक आहे. मग त्याच्या काय ट्वाइस म्हणजेच काय येणार आहे, 2y. आणि थ्राइस द ग्रेटर नंबर साठी आपण काय घेतलाय, एक्स घेतलाय. म्हणजेच काय, थ्राइस म्हणजे 3x इज इक्वल्स टू किती आहे, 19 आहे. या पद्धतीने लिहून घ्यायचं आणि हे लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं, याला आपण व्यवस्थितरित्या मांडणी करून घेऊ. तर 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 19. हे आहे आपलं इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड मिळाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर बघायचं की आपल्याकडे सेम पेअर आहे का, सेम कोएफिशियंट आहे का ते बघायचं. या एक्सला 3x करू शकतो, या वायला 2y करू शकतो. म्हणजे आपल्याला सेम कोएफिशियंट पाहिजे. मग आपण बघू सेम कोएफिशियंट म्हणजेच काय, व्हेरिएबल जवळची संख्या. जसं की हा 2 आहे, इथं पण 2 पाहिजे. मग कसं करणार, तर इक्वेशन फर्स्टला आपण मल्टिप्लाय करू. तर आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2 ने मल्टिप्लाय, म्हणजे हा एक्स आहे, याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, 2x मायनस हा y आहे, याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, 2y इज इक्वल्स टू हा 3, याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, 6. म्हणजे आपल्याला इक्वेशन नंबर या ठिकाणी 3 मिळाला. मग इक्वेशन या ठिकाणी जे आपण इक्वेशन फर्स्ट घेतलं होतं, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन फर्स्टला आपण काय केलं, त्या ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 2x मायनस 2y इज इक्वल्स टू 6 मिळाला. मग आता इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड मध्ये सेम काय, तर 2y आहे. ठीक आहे. साइन बघा, प्लस आहे मायनस आहे. साइन काय आहे, तर साइन आहेत डिफरंट साइन आहे. म्हणजे डिफरंट साइन असते ते आपण काय करतो, ऍडिंग करतो. मग या ठिकाणी आपण काय करू, ऍडिंग इक्वेशन सेकंड अँड थर्ड. मग सेकंड इक्वेशन आणि थर्ड दोघं बघायचं आपल्याला. तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 19 आहे आणि 2x मायनस 2y इज इक्वल्स टू 6 आहे. तर
ॲडिंग करायची, म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे 5x आणि हा -2y +2y आणि -2y काय होईल, कट होईल, आणि हा 19 + 6 25, हा या ठिकाणी 5 मल्टिप्लायला आहे, तर दुसऱ्या बाजूला जाताना तो डिवाइडला होतो, म्हणजे x = 25 अपॉन 5, x = आपल्याला काय मिळाला 5, 5 1 5, 5 5 25, म्हणजे x आपल्याला मिळून गेला 5. मग x मिळाला म्हणजेच आपल्याला काय मिळालं, तर आपल्याला ग्रेटर नंबर मिळाला. आता आपल्याला स्मॉलर नंबर काढायचा, मग आपल्याला व्हॅल्यू पुट करावा लागेल. मग आपण काय करू, पुट x = 5 इन इक्वेशन, कुठल्याही इक्वेशनमध्ये आपण व्हॅल्यू पुट करू शकतो. तर इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करू. इक्वेशन फर्स्ट काय आहे, तर x - y = 3. तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी x ची व्हॅल्यू 5 मायनस हा y = 3, x ची व्हॅल्यू 5 आहे, तर हा 5 या ठिकाणी प्लस इथे इकडे येताना काय होईल, मायनस होईल. म्हणजेच आपल्याला काय मिळणार ते पाहू. तर या ठिकाणी हा प्लसचा मायनस होईल, म्हणजेच -y = 3 - 5, म्हणजेच -y = आपल्याला काय मिळाला, तर 3 - 5 म्हणजेच काय, -2 मोठ्या संख्येचे साईन, मायनस मायनस काय होऊन जाईल, कट होऊन जाईल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी y मिळाला, y = 2, y मिळाला 2 आणि x मिळाला 5. म्हणजेच ग्रेटर नंबर जो होता ना, तो ग्रेटर नंबर आपल्याला 5 मिळाला आणि स्मॉलर नंबर काय मिळाला, आपल्याला 2 मिळाला. मग आपण इथे लिहून घेऊ, द ग्रेटर नंबर is 5 and smaller number is 2. ह्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल पाहिलं. अतिशय सोपं एक्झाम्पल होतं. तर अगोदर आपल्याला काय, की वर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला क्वेश्चनला समजून घ्यावं लागतं की याच्यामध्ये दिलं काय आहे. जर याच्यामध्ये जर आपल्याला या ठिकाणी दिले नंबर्स दिलेले, तर मग तर नंबर्स आपल्याला तर माहीत नाही, म्हणून आपल्याला एक्स वाय आपण मानून घेतला. तर या पद्धतीने या एक्झाम्पलला आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. चला तर मग आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. तर बघा पुढे काय दिलंय, तर यामध्ये दिलं आहे कंप्लीट द फॉलोइंग. तर या ठिकाणी आपल्याला रेक्टँगल दिलेला आहे. तर काय दिलं आहे, आय एम अ रेक्टँगल. आता हा एक रेक्टँगल दिलेला आहे. मग या रेक्टँगल मध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला माहिती की अपोजिट साइड ऑफ अ रेक्टँगल कशा असतात, इक्वल असतात, हे आपल्याला माहिती. म्हणजेच आपण काय करू, तर या ठिकाणी तर लेंथ बघू. लेंथ काय आहे आपली, 2x प्लस y = +8 दिला आहे, +8 = याला इक्वल काय आहे, 4x - y. त्याच्यानंतर आपल्याला ब्रीथ काय आहे, तर या ठिकाणी आहे 2y = या ठिकाणी आहे x + 4. ही काय ब्रीथ झाली आणि हे काय लेंथ झाली. आता आपल्याला माहिती की अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल कसे असतात, इक्वल्स असतात. हे अपोजिट साइड आपण या ठिकाणी लिहून घेतली. मग आता याला आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी, तर हा जो 2x + y आहे आणि या ठिकाणी हा 4x काय आहे, तर या ठिकाणी आपण हे ॲज इट इज लिहून घेऊ, 4x - y दिलेला आहे. तर ह्या y ला आपण काय करू, या ठिकाणी अगोदर काय करू, ह्या 4x ला इकडच्या बाजूला घेऊन येऊ. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय मिळतं, 2x - 4x प्लसचा इकडे येताना मायनस, आणि या ठिकाणी हा y आणि हा मायनस इकडे येताना काय होऊन जाईल, प्लस, आणि
या ठिकाणी 8ला आपण इकडच्या बाजूला पाठवून देऊ, प्लसचा काय होऊन जाईल, हा मायनस होऊन जाईल. म्हणजेच काय, तर 4x 2x मायनस 4x म्हणजेच 4x मधून 2x गेला तर काय होतं 2x, परंतु मोठ्याची साईन याला ठिकाणी मायनस दिलंय, मायनस घेतला. त्याच्यानंतर 2 आपलं या y आणि y किती आला 2y आणि -8. या पद्धतीने आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट आपण मिळवलं. आता सेकंड इक्वेशनला काय करणार, तर सेकंड इक्वेशनला म्हणजे ही काय मिळाली आपल्याला, लेंथ मिळून गेली. तर सेकंड इक्वेशनला काय करणार आपण, इक्वेशन आपल्याला फर्स्ट मिळाला. आता ब्रीथ संदर्भात बघू, तर त्या ठिकाणी काय दिलं आहे 2y आणि या ठिकाणी काय हा x दिला आहे, x+4 दिलेला आहे. मग आपण काय करू या ठिकाणी, तर या x ला इकडच्या बाजूला घेऊन घेऊ, म्हणजेच काय मायनस होऊन जाईल आणि इकडच्या बाजूला आपण काय करू 4 ला ॲज इट इज राहून घेऊ. याला रिराईट करून घेऊ, -x+2y = 4. हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड मिळाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर बघा दोघांमध्ये सेम पेअर आहे का. तर विद्यार्थी मित्रांनो इथं प्लस आहे, इथं पण प्लस आहे, ठीक आहे, सेम साईन आहे, पेअर बघा 2y म्हणजेच yचा कोएफिशियंट या ठिकाणी काय 2 आहे आणि या ठिकाणी yचा कोएफिशियंट पण काय 2 आहे. म्हणून आपल्याला बघायचं एक साईन बघायचं, मग साईन काय प्लस आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आपण काय करणार, सबट्रॅक्ट करणार. तर सबट्रॅक्ट करू इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. मग आता फर्स्ट इक्वेशन काय आहे, -2x + 2y = -8. सेकंड इक्वेशन काय, -x + 2y = 4. आता याला सबट्रॅक्ट करायचं म्हणजेच का, हा मायनस येतं हा प्लस होईल, हा प्लस येतं हा मायनस होईल आणि हा मायनस प्लस येतं मायनस होऊन जाईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2x मधून या ठिकाणी हा प्लस झालेला आहे -x, म्हणजेच काय होणार त्या ठिकाणी, तर -x या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि या ठिकाणी हा प्लस आणि हा मायनस कट होऊन जाईल आणि हा -8 आणि -4 म्हणजेच काय होऊन जाणार आहे, -12 होऊन जाणार आहे. या मायनस आणि हा मायनस कट होऊन जाईल, x मिळाला आपल्याला 12. x काय मिळाला 12. x12 मिळाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तर x नंतर आपल्याला पुढे y पण काढायचं आहे. मग काय करणार आपण, पुट x = 12 इन इक्वेशन, कुठल्या तरी एक इक्वेशन मध्ये आपण घ्यायचं आहे. तर समजून घ्या, आपण एक इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करू. फर्स्ट इक्वेशन आहे -2x + 2y = -8. मग -2 x काय मिळाला आपल्याला 12 + 2y = -8. मग यांचा मल्टिप्लाय झाला, 12 2 = 24, -24 + 2y = -8. आता हा मायनस आहे तर इकडे येताना काय होईल, प्लस होईल. म्हणजेच या ठिकाणी 2y = -8 + 24. तर काय होईल, 2y = तर 24 - 8 दिलेला आहे, म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे 16. तर 20 मोठ्या संख्येचं साईन म्हणजे 16 मिळालं आपल्याला. मग आता काय करणार विद्यार्थी मित्रांनो, हा 2 इथं मल्टिप्लायला इकडे येताना डिवाइडला होईल. म्हणजेच आपण या ठिकाणी लिहू y = 16/2 म्हणजे y = आपल्याला काय मिळाला 8. y मिळाला 8. तर x आणि y मिळाल्यानंतर आपल्याला पेरिमीटर काढायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पेरिमीटर काढल्यानंतर अजून आपल्याला एरिया काढायचा आहे. तर मग कसा काढायचा, तर y मिळाल्यानंतर y = 8 मिळाल्यानंतर आपल्याला पेरिमीटर काढावं लागेल. मग पेरिमीटर कसं काय काढणार, मग त्याच्यासाठी अगोदर आपल्याला लेंथ काय दिलेली आहे, तर आपली लेंथ या ठिकाणी दिली होती, लेंथ = तर कुठलाही घ्या, 4x - y घ्या किंवा 2x + y + 8 घ्या, कुठलाही घ्या. तर 4x - y घेतलं तर 4x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती, किती होती 12 आणि -y काय मिळाला होता आपल्याला 8.
म्हणजेच आपल्याला लेंथ मिळणार आहे या ठिकाणी 12 4 जा 48 मायनस 8 इज इक्वल्स टू 40. म्हणजेच लेंथ मिळाले आपल्याला, लेंथ 40. आणि आता आपल्याला ब्रीथ काढायचं. मग ब्रीथ काय करणार, तर ब्रीथ काढताना आपल्याला काय करावं लागेल, तर ब्रीथ काय 2y घ्या किंवा x+4 घ्या. मग आपण x+4 घेतलं तरी चालेल. b इज इक्वल्स टू ब्रीथ किती आहे, मग या ठिकाणी x आपल्याला मिळालेला आहे. x किती दिलेला आहे, x आहे 12. 12 + 4 म्हणजेच काय 16. आपल्याला ब्रीथ मिळाले 16. आता पेरीमीटर काढायचं. मग पेरीमीटर कसं काय काढणार, पेरीमीटर कशाचं, तर रेक्टँगलचं. मग त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रीथ. मग 2 इन ब्रॅकेट लेंथ काय आहे आपली, तर लेंथ आहे 40. आणि ब्रीथ काय आहे आपली, तर ब्रीथ या ठिकाणी 16 मिळाली. म्हणजेच काय झालं बाळांनो, तर या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी मिळालं आपल्याला 56 × 2 जर केला तर 112. तो 112 युनिट्स या पद्धतीने आपण लिहून घ्यायचं आहे. ओके, तर हे आपल्याला मिळाल्यानंतर आता आपल्याला काय काढायचं, तर एरिया काढायचा. मग एरिया कसं काय काढणार, एरिया ऑफ रेक्टँगल. मग एरिया काढताना आपल्याला काय करावं लागेल, तर लेंथ इंटू ब्रीथ. तर लेंथ काय आहे विद्यार्थी मित्रांनो, लेंथ मिळालेली आपल्याला 40 आणि ब्रीथ काय मिळाले विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 16. आता आपण मल्टिप्लाय करून घेऊ. तर आपल्याला बघा 40 × 16 जर आपल्याला आपण केलं तर काय मिळतं, या ठिकाणी 6 0 जा 0, 6 4 जा 24, 0 1 0 जा 0, 1 4 जा 4. तर आपल्याला 0 हा 4 हा 6, 640 स्क्वेअर युनिट्स. या पद्धतीने आपल्याला काय मिळाला, एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया आपल्याला मिळाला, एरिया ऑफ रेक्टँगल किती आला, 640 स्क्वेअर युनिट्स. या पद्धतीने आपण हे सेकंड एक्झाम्पल पाहिलं की आपल्याला त्यांनी XY काढायला लावला, तर XY आपण काढला. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला पेरीमीटर काढायला लावली होती, एरिया काढायला लावला. तर ह्या पद्धतीने आपण ह्या एक्झाम्पलला सॉल्व्ह केलं. अतिशय सोपं होतं. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कारण की असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील. चला तर मग आता आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल पाहायचं आहे. तर या ठिकाणी काय दिलं आहे, थर्ड एक्झाम्पल, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. If we double the age of the fathers and add it to the age of his son, the sum is 95. Find their present age. तर प्रेझेंट एज काढायचं. तर आपल्याला माहित नाही फादरचं एज प्रेझेंट एज काय आणि सनचं प्रेझेंट एज काय आपल्याला माहित. मग आपण लेट द फादर्स प्रेझेंट एज बी एक्स. फादरचं प्रेझेंट एज आजचे वय काय आहे एक्स आणि सनचं आजचे वय प्रेझेंट एज काय वाय असं आपण मानलं. तर या ठिकाणी आपल्याला काय म्हटलंय, कंडिशन, फर्स्ट कंडिशन आपण त्या ठिकाणी बघू. फर्स्ट कंडिशन मध्ये काय आपल्याला बघता येईल, तर फर्स्ट कंडिशन, तर बघा, द सम ऑफ फादर्स एज. सम म्हणजेच काय प्लस. द सम ऑफ father's age and twice the age of his son. Twice म्हणजे काय, डबल. म्हणजेच काय, 2 सन एज साठी काय घेतलं तर 2y, फादर्स एज साठी काय घेतलं तर आपण x, मग सन्स एज साठी y घेतलं होतं, परंतु या ठिकाणी ट्वाइस दिलेलं आहे म्हणून आपण त्या ठिकाणी काय घेतलं 2y घेतलं. आणि किती आहे, इज 70. ठीक, हे आपल्याला मिळालं इक्वेशन फर्स्ट. सेकंड कंडिशन काय आहे, सेकंड
सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला काय बघावं लागेल, तर या ठिकाणी सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला दिलेलं आहे if the double the age of the father and add it to the age of his son. डबल एज म्हटलंय म्हणजेच काय, फादरचं म्हणजेच 2x येणार आहे, प्लस सनचं एज ऍड करायला लावलेलं आहे. सनचं एज काय, वाय ऍड करायला लावलेलं आहे. आणि या ठिकाणी किती दिलेलं आहे, किती सम आहे, 95. हे आपल्याला मिळालं इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड मिळाल्यानंतर आपल्याला पाहायचं की इथं सेम पेअर आहे का, तर आपण सेम पेअर करू शकतो. ह्या एक्सला, एक्स जवळ कोएफिशियंट दिलेला नाही म्हणजेच तिथं 1 आहे आणि इथं 2 आहे. ह्या एक्सला इथं कोएफिशियंट आपण जर 2 घेतला म्हणजेच काय, सेम पेअर आपल्याला मिळून जाणार आहे. म्हणून आपण इक्वेशन फर्स्टला काय करू, मल्टिप्लाय करू 2 ने. मग आपण या ठिकाणी मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2 म्हणजे या x सोबत 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होऊन जाणार आहे, 2x प्लस या 2y सोबत 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होऊन जाणार आहे, 4y आणि या 70 सोबत 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, 140. हे मिळालं इक्वेशन नंबर थर्ड. इक्वेशन फर्स्ट सेकंड मिळाल्यानंतर थर्ड मिळाल्यानंतर आता आपल्याला पाहिजे सेकंड आणि थर्डला सेम पेअर 2x आहे, 2x आहे, ठीक आहे, सेम पेअर म्हणून घ्या. दोघं पॉझिटिव्ह आहेत म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार, जेव्हा सेम साईन असते पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एक तर निगेटिव्ह निगेटिव्ह, तेव्हा आपल्याला काय करावं लागत असं सबट्रॅक्ट करावं लागतं. आणि जेव्हा साईन डिफरंट असते पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह असे जर साईन राहिले, अपोजिट साईन राहिले, तर त्यावेळेस अपोजिट साईनच्या वेळेस आपल्याला काय करावं लागत असतं, तर ॲडिंग करावं लागत असतं. हे सेम साईन आहे म्हणून आपण काय करणार आहे, या ठिकाणी काय सेम साईन आहे म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे, सबट्रॅक्ट करावं लागणार आहे. आपण या ठिकाणी सबट्रॅक्ट करू. इक्वेशन सेकंड फ्रॉम थर्ड. तर कसं करणार, थर्ड काय आहे, 2x प्लस 4y इज इक्वल्स टू 140 आणि सेकंड काय दिलेलं आहे, 2x प्लस y इज इक्वल्स टू 95. आता या ठिकाणी काय, हा प्लस येतं मायनस, हा प्लस येतं मायनस आणि हा प्लस येतं मायनस. म्हणजेच काय मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्लस आणि हा मायनस कट होऊन जाईल. 4y मधून y गेला म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 3y मिळणार आहे. आणि या ठिकाणी दिला आहे 140 मायनस काय दिलं आहे, तर 95 दिले, 45 काय मिळतं आपल्याला, 45 मिळतो. मग या ठिकाणी काय आहे बाळांनो, तर हा 3 डिवाइडला मल्टिप्लायला इकडे येताना डिवाइडला, मग आपल्याला काय मिळणार आहे, y इज इक्वल्स टू 45 डिवाइड बाय 3 म्हणजेच y इज इक्वल्स टू काय मिळाला, 15. x आणि y आपल्याला मिळून गेला. म्हणजेच आता आपल्याला बघायचं आहे की फादर्सचे प्रेझेंट एज, फादर्सचे एजसाठी आपण x घेतला होता आणि सनच्या एजसाठी आपण y घेतला होता. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला आन्सर येऊन गेलं की काय, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी y मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता x काढायचं. मग आपण काय करणार, पुट y is equals to 15 in equation फर्स्ट. कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करू शकतात, म्हणजेच काय, तर x प्लस 2y इज इक्वल्स टू 70. तर y मिळालेला आहे आपल्याला 2 इंटू y काय मिळाला आहे, 15 इज इक्वल्स टू 70. म्हणजेच x इज इक्वल्स टू 30, 15 टू जा 30 इज इक्वल्स टू 70. आता आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला आता काय करावं लागेल, तर आपल्याला x
प्लस 30 इज इक्वल्स टू 70 दिलेला आहे. तर आपल्याला काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, तर हा प्लस इकडे येताना मायनस एक्स इज इक्वल्स टू 70 मायनस 30 म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू 40. आपल्याला एक्स मिळाला 40 म्हणजेच फादर्स एज किती आला 40. फादर्स एजसाठी एक्स घेतलेला होता म्हणून 40 इयर्स अँड सन्स एज किती आला 15 इयर्स. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल होतं, अतिशय सोपं. चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला फोर्थ एक्झाम्पल पाहायचं आहे, अतिशय सोपं आहे. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and the denominator are reduced by 6. Find the fraction. आता फ्रॅक्शन म्हणजे काय असतं, एक न्यूमरेटर असतो एक डिनॉमिनेटर असतो. मग आपण न्यूमरेटर काय माहित नाही म्हणून आपण एक्स घेतला, डिनॉमिनेटर काय आहे माहित नाही म्हणून आपण वाय घेतला, आणि या ठिकाणी वरचा न्यूमरेटर असतो खालचा डिनॉमिनेटर असतो हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग आता काय करणार आपल्याला, फर्स्ट कंडिशन आपल्याला काय घ्यावं लागेल, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन द ट्वाइस इट्स न्यूमरेटर. आता डिनॉमिनेटर आपल्याला माहित आहे का बाळांनो, तर नाही. तर डिनॉमिनेटर आपण काय घेतला आहे, वाय घेतला आहे. तर काय म्हटलं, द डिनॉमिनेटर वाय घेतला, ठीक आहे. काय म्हटलं आहे, ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन म्हटलंय 4 मोर दॅन म्हणजेच काय, तर 4 ला घ्यावं लागेल मोर दॅन, ठीक आहे, प्लस घेतलं ट्वाइस इट्स न्यूमरेटर. ट्वाइस म्हणजे काय, न्यूमरेटर काय आपल्याला माहित आहे का, हो एक्स आहे. किती वेळेस ट्वाइस म्हटलंय म्हणजेच 2x घ्यावा लागेल. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी याला रिराईट करून घ्यावं लागेल, लिहून घ्यावं लागेल. कशा पद्धतीने लिहिणार आहे, तर बघा आपण काय करू, या ठिकाणी वायला इकडच्या बाजूला घेऊन घेऊ, मायनस या 4ला इकडे घेऊन घेऊ, म्हणजेच -4 होऊन जाईल प्लसचा, आणि हा मायनसचा काय होऊन जाईल प्लसचा, काय होऊन वाय काय होऊन जाईल प्लसचा, मायनस होऊन जाईल, म्हणजे 2x मायनस वाय. मग 2x मायनस वाय इज इक्वल्स टू -4 हे आहे आपलं इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट मिळाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, सेकंड कंडिशन बघायची. मग सेकंड कंडिशन काय आहे ते बघू. सेकंड कंडिशन मध्ये दिलेलं आहे, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स न्यूमरेटर. न्यूमरेटर जे आहे ना, डिनॉमिनेटर कसं आहे की 12 टाइम्स आहे कुणाच्या, न्यूमरेटरच्या. इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. म्हणजे आपला डिनॉमिनेटर या ठिकाणी न्यूमरेटर काय आहे, तर न्यूमरेटर काय आहे आपल्या त्या ठिकाणी एक्स आहे, ठीक आहे. याच्यामधून 6 रिड्यूस करायचा आहे म्हणजे मायनस करायचा आहे. डिनॉमिनेटर आपला काय आहे त्या ठिकाणी, तर वाय आहे. याच्यामधून पण आपल्याला 6 मायनस करायचा आहे, रिड्यूस करायचा आहे, तो घेतला. मग आता आपल्याला काय करता येईल, तर आपण लिहून घेऊ डिनॉमिनेटर काय एक्स मायनस 6 आपण हा रिड्यूस केलेला इज इक्वल्स टू, तर आपल्याला डिनॉमिनेटर बघायचं. डिनॉमिनेटर काय आपलं, डिनॉमिनेटर आहे वाय आणि त्याच्यामधून 6 रिड्यूस केला. मग त्यांनी काय म्हटलंय 12 टाइम्स म्हटलंय, म्हणजेच आपल्याला 12 घ्यावा लागेल, टाइम्स म्हणजेच काय तरी मल्टिप्लाय होईल कुणासोबत, तर ह्या एक्स मायनस 6 सोबत जो आपला या ठिकाणी एक्स काय न्यूमरेटर आहे याच्यामधून देखील आपल्याला 6 ला काय करायचं होतं, मायनस करायचं होतं. म्हणजे आपल्याला काय मिळणार या ठिकाणी, तर वाय मायनस 6 इज इक्वल्स टू 12चा मल्टिप्लाय एक्स सोबत म्हणजेच काय मिळणार आहे 12x, आणि 12चा मल्टिप्लाय -6 सोबत म्हणजेच काय -72. 12 6 72. मग आता आपल्याला काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी आपण काय करू, हा -72 ला इकडे घेऊन घेऊन वायला इकडे घेऊन घेऊ, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला -6 प्लस 72 -6 प्लस 72 आणि इकडच्या बाजूला
इकडे हा वाय प्लसचा इकडे येताना मायनस होईल 12x मायनस वाय. आता काय करणार, हे या ठिकाणी आपल्याला 72 आणि हा -6 आहे म्हणजे 66 मोठ्या संख्येची साईन 72 मधून 6 गेला आणि या ठिकाणी आपल्याला काय 12x मायनस वाय म्हणजे याला आपण असं लिहू 12x मायनस वाय इज इक्वल्स टू 66 हे मिळालं इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड मिळाल्यानंतर आपल्याला बघायचं की सेम पेअर आहेत का, कोएफिशियंट सेम आहे का आपल्याला ते बघायचं आहे. तर फर्स्ट इक्वेशन मध्ये आपल्याला 2x मायनस वाय इज इक्वल्स टू -4 आहे. मग या ठिकाणी वायचा कोएफिशियंट दिलेला आहे म्हणजेच 1 असतो, या ठिकाणी पण वायचा दिलेला आहे म्हणजेच 1 आहे. सेम कोएफिशियंट म्हणजे सेम पेअर आपल्याला मिळून गेले. दोघांची साईन इथं मायनस आहे इथं मायनस आहे. जेव्हा सेम साईन असते तेव्हा आपल्याला काय करावं लागत असतं, सबट्रॅक्ट करावं लागत असतं. आपण काय करू, सबट्रॅक्ट करू. इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. मग सेकंड काय आहे 12x मायनस वाय इज इक्वल्स टू 66 आणि फर्स्ट काय दिलेलं आहे 2x मायनस वाय इज इक्वल्स टू -4. आता काय करणार, तर प्लस ए मायनस होईल, मायनस ए प्लस होईल, मायनस ए प्लस होईल म्हणजेच या ठिकाणी 12x मधून 2x दिला 10x आपल्याला मिळाला. त्याच्यानंतर हा मायनस वाय आणि हा प्लस वाय कट होऊन जाईल आणि हा 66 आणि मायनसचा प्लस झालेला आहे 70 मिळाला. या ठिकाणी हा 10x इथं मल्टिप्लायला इकडे येताना डिवाइडला होईल 70/10 म्हणजेच आपल्याला काय 10 × 10 10 7 म्हणजेच x इज इक्वल्स टू आपल्याला मिळाला 7. x आपल्याला मिळून गेला. वाय आपल्याला या ठिकाणी आता काय करायचं, वाय काढायचा आहे. तो वाय कसा काढणार, तर आपल्याला माहिती वाय कसा काढायचा आहे. तर आपल्याला पुट करावं लागेल. पुट x इज इक्वल्स टू 7 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये घ्यावं लागेल, कुठल्याही एक इक्वेशन मध्ये घेऊ शकतो. समजून की आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये घेऊ. इक्वेशन फर्स्ट काय दिलेलं आहे 2x मायनस वाय इज इक्वल्स टू -4. तर हे घेतल्यानंतर आता आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली म्हणजेच काय करणार 2 × x काय 7 मायनस वाय इज इक्वल्स टू -4 म्हणजेच काय -14 आणि या ठिकाणी काय तर मायनस वाय इज इक्वल्स टू -4 आहे. हा 14 प्लस इकडे त्यांना मायनस होईल म्हणजेच काय -4 -14 म्हणजेच -y इज इक्वल्स टू -18 आणि या ठिकाणी हा मायनस आणि मायनस कट होऊन जाईल म्हणजेच y आपल्याला मिळणार आहे. तर y काय मिळणार आहे आपल्याला, y इज इक्वल्स टू आपल्याला मिळाला 18, y मिळाला 18. तर y 18 मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर y आपल्याला 18 मिळाला. ओके, x मिळाला काय मिळाला 7 म्हणजे आपलं जे फ्रॅक्शन होतं द फ्रॅक्शन इज x अपॉन y म्हणजेच काय आलं, x काय आपला 7 आणि y काय 18. या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. अतिशय सोपं होतं विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग आता आपल्याला पुढचं एक्झाम्पल पाहायचं आहे. अतिशय सोपं आहे. तर बघा पुढचं एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, तर या ठिकाणी दिलं आहे 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A अँड B. ए आणि बी प्रकारचे 2 बॉक्सेस होते आर टू बी प्लेस इन अ ट्रक आणि ते ट्रकमध्ये आपल्याला काय करायचं होतं, प्लेस करायचं होते. आणि काय म्हटलं त्यांनी, अ ट्रक हॅव्हिंग कॅपॅसिटी 10 टन. तर त्या ट्रकमध्ये 10 टनपर्यंत त्या ठिकाणी कॅपॅसिटी होती. आणि काय म्हटलं त्यांनी, व्हेन 150 बॉक्सेस ऑफ ए टाईप ए प्रकारचे बॉक्सेस किती होते 150 आणि 100 बॉक्सेस कशाचे होते, तर त्या ठिकाणी 100 बॉक्सेस ऑफ टाईप बीचे काय त्या ठिकाणी 100 बॉक्सेस होते. तर आर लोडेड इन अ ट्रक इट वेट 10 टन्स आणि किती होतं 10 टन्स होतं वेट. बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए व आणि काय म्हटलं त्यांनी, व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाईप एचे 260 आणि टाईप बीचे त्या ठिकाणी 40 दिलेले होते.
तर मग आपल्याला त्यांनी सांगितलं की प्रत्येकी जे बॉक्स आहे फाइंड द वेट ऑफ ईच टाइप्स ऑफ बॉक्स. तर कसं काढायचं, तर आपण अगोदर आपल्याला माहित नाही म्हणून आपण काय केलं, द वेट ऑफ टाईप ए बॉक्सेस बी एक्स के जी आणि त्याच्यानंतर वेट ऑफ टाईप बी बॉक्स बी वाय के जी, या पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचं. कॅपॅसिटी किती होती, तर कॅपॅसिटी ऑफ ट्रक 10 टन्स. आता 1 टन म्हणजे काय, तर 1000 के जी येतं आणि 10 टन्स म्हणजे काय 10,000 के जी येतं. तर फर्स्ट कंडिशनमध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर 150 एक्स प्लस, कारण की तो 150 दिले होतं ए टाईपचे आणि बी टाईपचे काय दिलेलं होतं त्या ठिकाणी 100 दिलेले होते. 100 म्हणजेच त्या ठिकाणी 100 वाय, बी टाईपसाठी आपण 100 वाय घेतलेला आहे, बी टाईपसाठी आपण वाय घेतलेला आहे, इज इक्वल्स टू त्या ठिकाणी काय कॅपॅसिटी काय होती त्या ठिकाणी, तर 1000, ठीक 10,000. ओके 10 टन म्हणजेच काय ठिकाणी 10,000 किलोग्राम. मग हे झालं इक्वेशन आपल्याला फर्स्ट. मग याला आपण डिवाइड करू शकतो, याला फर्स्ट देण्यापेक्षा आपण याला डिवाइड, चला ठीक आहे आपण फर्स्ट घेऊन घेऊ, याला डिवाइडिंग करून घेऊ. डिवाइडिंग इक्वेशन फर्स्ट बाय 10, 10 ने डिवाइड करू म्हणजेच काय, या ठिकाणी 10 ने याला डिवाइड केलं म्हणजेच काय ना आहे 15x, याला 10 ने डिवाइड केलं म्हणजेच काय 10y आणि त्याच्यानंतर 10,000ला 10 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे 1000. हे इक्वेशन आपलं इक्वेशन सेकंड मिळून गेला. तर आता सेकंड कंडिशन आपल्याला बघायची. तर सेकंड कंडिशन काय आहे विद्यार्थी मित्रांनो, सेकंड कंडिशन अतिशय सोपं आहे. काय सेकंड कंडिशनमध्ये 260 बॉक्सेस होते म्हणजे 260x प्लस काय होतं 40 दिलेलं होतं म्हणजेच 40y इज इक्वल्स टू किती कॅपॅसिटी होती, तर 10 टन म्हणजेच काय 10,000. ठीक आहे, या पद्धतीने घेतलं. याला पण डिवाइड करू शकतो आपण, तर डिवाइडिंग याला इक्वेशन 3 देऊन देऊ. डिवाइडिंग इक्वेशन 3 बाय कितीने, तर 10 नेच डिवाइड करू. तर बघा याला 10 ने डिवाइड केलं म्हणजेच काय इथं 26x मिळणार आहे, याला 10 ने डिवाइड केलं म्हणजे इथं 4y मिळणार आहे आणि या ठिकाणी 10 ने डिवाइड केलं म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे 1000 मिळणार आहे. हे आपल्याला इक्वेशन नंबर 4. आता बघा इक्वेशन 4 आणि इक्वेशन सेकंड पहा, या ठिकाणी 15x आहे, इथं 26x आहे, इथं 10y आहे आणि इथं काय दिलेलं आपल्याला इथं 10y आणि इथं 40y दिलेलं आहे. 40y आणि इथं 4y, सॉरी इथं 4y या ठिकाणी काय मिळणार आहे 4y. तर मग बघा आता आपण या ठिकाणी 10y ला एक पेअर सेम करायचे. मग आपण काय करू, 10 ला मल्टिप्लाय करू 2 ने, ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करून ह्या इक्वेशनला आपण 5 ने मल्टिप्लाय करू म्हणजे या ठिकाणी आपल्याला सेम पेअर मिळणार आहे. म्हणजे आपण काय करू, मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 2 and इक्वेशन 4 बाय 5. म्हणजेच बघा या ठिकाणी याला 2 ने मल्टिप्लाय केला तर मग या ठिकाणी काय मिळणार आहे 30x मिळणार आहे आणि याला 2 ने मल्टिप्लाय केला म्हणजे या ठिकाणी 20y मिळणार आहे. ह्याला 2 ने मल्टिप्लाय केला म्हणजे या ठिकाणी 2000 मिळणार आहे. तसंच आपल्याला काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, याला पण आपल्याला काय 5 ने मल्टिप्लाय, 26 ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर 130x या ठिकाणी प्लस याला मल्टिप्लाय केला तर हा होऊन जाणार आहे 4 ला 5 ने मल्टिप्लाय केला तर त्या ठिकाणी काय मिळणार आहे 20y आणि या ठिकाणी 1000 ला जर मल्टिप्लाय केला 5 ने तर या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे तर 5000. हे इक्वेशन्स आपल्याला मिळून गेले. मग ह्याला इक्वेशन आपण 5th आणि याला देऊन देऊ 6th. आता यांचं काय करायचं, तर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची. तर मग कसं काढणार, तर बघा सेम पेअर तर आपल्याला मिळून गेलेत. तर सेम पेअर मिळाल्यानंतर काय करायचं, तर कोएफिशियंट सेम आहे, ठीक आहे, सेम पेअर होऊन गेले, प्लस प्लस आहे म्हणजे सबट्रॅक्ट करावं लागेल आपल्याला.
तर आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. इक्वेशन 5th ला फ्रॉम 6. 130x plus 20y is equals to 5000. 30x plus 20y is equals to 2000. हा प्लस आहे, हा मायनस होऊन जाईल, हा प्लस आहे, हा मायनस होऊन जाईल, हा प्लस आहे, हा मायनस होऊन जाईल. म्हणजे इथं 100x मिळणार आपल्याला आणि पुढे 100x मिळाला. ठीक आहे. आणि इकडं हा प्लस आणि हा मायनस कट होऊन जाईल आणि इथं मिळणार आहे 3000. तर हा इथं मल्टिप्लायला इकडे येताना डिवाइडला x इज इक्वल्स टू 3000 डिवाइड बाय 100. 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. म्हणजेच आपल्याला x काय मिळाला तर 30. x मिळाला 30. आता y काढायचा. तर y कसा काढायचा? तर y आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला व्हॅल्यू पुट करावे लागतील. म्हणजेच काय करू आपण, तर कुठल्याही एक इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करायचं. समजून घ्या आपण इक्वेशन सेकंडमध्ये व्हॅल्यू पुट करू. तर आपण इक्वेशन सेकंडमध्ये एकची व्हॅल्यू पुट करू. पुट x is equals to 30 in equation फर्स्ट. सेकंड इक्वेशन सेकंडमध्ये करू. सेकंड इक्वेशन काय, 15x. सेकंड इक्वेशन काय, 15x plus 10y. 15x plus 10y is equals to 1000. तर 15 मल्टिप्लाय बाय 30. x काय मिळाला 30 प्लस 10y इज इक्वल्स टू 1000. यांचा मल्टिप्लाय केला तर आपल्याला काय मिळणार आहे 400 अँड 15 3 45 ना 0 450 प्लस 10y इज इक्वल्स टू 1000. या ठिकाणी हा प्लस इकडे येताना मायनस. म्हणजेच 10y इज इक्वल्स टू 1000 मायनस 450. 10y इज इक्वल्स टू 1000 मधून 450 गेले तर किती राहतात, तर आपल्याला मिळतात 550. आता हा इथं मल्टिप्लायला इथं या ठिकाणी काय मल्टिप्लायला इकडे येताना डिवाइडला. म्हणजेच काय 550 डिवाइड बाय 10. 0 0 कट. म्हणजेच y इज इक्वल्स टू काय मिळालं 55. आता 55 x आणि y आपल्याला मिळून गेला. x आणि y मिळून गेला. x आणि y आपल्याला मिळून गेला. आता काय करणार, तर आपल्याला लिहायचं आहे. तर काय लिहायचं आहे, तर ए टाईप्सच्या बॉक्ससाठी x होते. मग ए टाईपचे बॉक्स किती आले, x मिळाला 30. मग आपण काय आहे ए टाइप्स ऑफ बॉक्सेस weight is 30 kg and B type of boxes weight is 55 kg. या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करून घेतलं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी हे एक ह्या पद्धतीचे आपण 5 एक्झाम्पल सॉल्व केले. एक लास्ट एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं आहे.